सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर। शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे। वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजी चौक टाकवडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकवडे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री मदन सीताराम कारंडे, चेअरमन बालाजी पतसंस्था इचलकरंजी, संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल, मान्य श्री उत्तम आनंदराव शेळके, मान्य श्री प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी, माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, सवालका सुभाष भोई कोल्हापूर, माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरोळ, श्री सौरभ अशोक निर्मळ, चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे, सौलतीफा शेख शिरडोन। या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। चला तर रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता टाकवडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे फटाक्यातील आगीच्या भडक्यात 4 अल्पवयीन मुलं गंभीर जखमी झाली आहेत। अफान राजेश खन्ना पाणारी, प्रीतम सदाशिव बेडके, नाज इब्राहिम जमादार, वेदांश भुशिंगे अशी त्यांची नावं आहेत। यातील तिघांना सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे। अद्याप तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे। ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे। यावर घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार गणेशवाडी येथे 4 दिवसांपूर्वी डॉल्बी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत 25हून अधिक गणेश मंडळाचे विसर्जन झालं। या विसर्जन मिरवणुकीत लाखो रुपयांचे रंगीबिरंगी मोठ्या आवाजाचे वेगवेगळे फटाके फोडण्यात आले। त्या फटाक्याचा उर्वरित कचरा, कागदी पट्टे रस्त्यावर चौकात पडलेले आहेत। तेच फटाके या मुलांच्या जीवावर बेतले आहेत। वॉर्ड क्रमांक 1 मधील 4 अल्पवयीन मुलं एकत्र येऊन त्यांनी उडवलेल्या फटाक्यामधील दारू एकत्रित केली आणि दुपारच्या सुमारास त्याला आग लावली। या आगीच्या भडक्यात त्या चौघांचा चेहरा आणि हातपाय भाजलेत। घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे। जखमी मुलांवर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत।